नमस्कार. विचार करा, एक बजेटचा दिवस आहे. सरकारने जाहीर केलंय की सर्व काही ठीक आहे, काळजीचं काही कारण नाही. पण काही तासांतच शेअर बाजारातून लाखो कोटी रुपये गायब होतात. हे नेमकं कसं झालं? चला तर मग या गोंधळामागचं खरं कारण शोधूया. आणि गंमत बघा, हे सगळं कोडं सुरू होतं दोन अगदी वेगवेगळ्या गोष्टींमधून. एका बाजूला सरकारी कागदपत्र अगदी शांतपणे सांगत होती की टॅक्समध्ये काहीही बदल नाही. पण त्याचवेळी शेअर बाजार मात्र ओरडत होता आणि गुंतवणूकदारांचे पैसे बुडत होते. म्हणजे असं कसं होऊ शकतं? चला सगळ्यात आधी बघूया की सरकार नेमकं काय म्हणत होतं. अर्थमंत्र्यांनी जी कागदपत्र सादर केली त्यानुसार हे एक अगदी साधं स्थिर बजेट होतं, ज्यात कोणतेही मोठे धक्के नव्हते. म्हणजे काय की सर्वसामान्य माणूस असो, एखादी कंपनी असो, कुणासाठीच टॅक्स बदलला नव्हता. संदेश अगदी स्पष्ट होता, चिंता करू नका, काहीही बदललेलं नाहीये. आणि म्हणूनच जेव्हा मार्केट कोसळलं तेव्हा सगळ्यांनाच प्रश्न पडला की हे नेमकं झालं काय. आता या शांत अधिकृत बाजूकडून आपण थेट वळूया बाजारातल्या त्या गोंधळाकडे, जिथे चित्र एकदम उलटं होतं. आता आकडेवारी बघूया. निफ्टी निर्देशांक म्हणजे बाजारातल्या मोठ्या कंपन्यांचा इंडेक्स एका दिवसात 2.2% खाली आला. टक्केवारीमध्ये हा आकडा कदाचित छोटा वाटेल, पण याचा अर्थ बाजारातल्या मोठ्या कंपन्यांचं मूल्य अचानक कमी झालं होतं, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती पसरली. आणि ही घसरण किती मोठी होती हे सेन्सेक्सच्या आकड्यावरून तर अगदी स्पष्ट दिसतंय. जवळजवळ 1300 पॉइंट्सची घसरण. याचा अर्थ फक्त काही निवडक शेअर्स नाही, तर बाजारातल्या जवळजवळ सगळ्याच मोठ्या कंपन्यांना ह्याचा फटका बसला होता. आता या स्लाइडमधला आकडा फार महत्त्वाचा आहे. VIX म्हणजे फिअर इंडेक्स किंवा भीतीचा निर्देशांक. आणि तो वाढला म्हणजे बाजारात प्रचंड भीती आणि अनिश्चितता पसरली होती. गुंतवणूकदार इतके घाबरले होते की त्यांना पुढे काय होणार याचा काहीच अंदाज येत नव्हता. आणि हा आहे त्या दिवसाचा सगळ्यात मोठा धक्कादायक आकडा. विचार करा, फक्त काही तासांच्या ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांची तब्बल 9 ते 10 लाख कोटी रुपयांची संपत्ती अक्षरशः पाण्यात गेली. ही रक्कम कितीतरी लहान देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही मोठी आहे. तर मग प्रश्न तोच आहे की जर इन्कम टॅक्स किंवा कॉर्पोरेट टॅक्समध्ये काहीच बदल झाला नव्हता, तर मग बाजारात एवढी मोठी पॅनिक सिच्युएशन का तयार झाली? याचं उत्तर बजेटच्या हेडलाईन्समध्ये नव्हतं, तर ते दडलं होतं त्या बारीक-सारीक तपशिलांमध्ये. एका अशा बदलामध्ये ज्याकडे सुरुवातीला जवळजवळ कोणाचंच लक्ष गेलं नाही. आणि या कोड्याचं उत्तर आहे या टेबलमध्ये. बजेटच्या फाईन प्रिंटमध्ये सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजे STT मध्ये एक मोठा बदल केला होता. तुम्ही बघू शकता, विशेषतः फ्युचर्स अँड ऑप्शन्स सारख्या व्यवहारांवरचा कर प्रचंड वाढवला गेला. फ्युचर्सवरचा कर तर थेट 2.5 पटीने वाढला. हाच तो मुद्दा होता जो सगळ्यांच्या नजरेतून सुटला होता. तर मग हे फ्युचर्स आणि ऑप्शन्स म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे असे सौदे आहेत जिथे लोक थेट शेअर विकत घेण्याऐवजी त्याच्या भविष्यातल्या किमतीवर एक प्रकारे पैज लावतात. आणि दुसरा महत्त्वाचा शब्द म्हणजे STT. हा शेअर बाजारातल्या प्रत्येक खरेदी विक्रीवर लागणारा एक छोटासा टॅक्स आहे. आता जरी हा कर अगदी छोटा असला तरी जे लोक दिवसाला हजारो व्यवहार करतात त्यांच्यासाठी तो खूप मोठा फरक पाडतो. हा जो छोटासा दिसणारा कर होता ना, तो खरं तर बाजारातल्या एका खूप स्पेसिफिक आणि पॉवरफुल ग्रुपला टार्गेट करत होता. या ग्रुपला म्हणतात हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडर्स किंवा HFT. आता या कंपन्या काय करतात? त्या सुपर फास्ट कम्प्युटर प्रोग्राम्स वापरून एका सेकंदात हजारो व्यवहार करतात. त्यांचं पूर्ण बिझनेस मॉडेलच कमी खर्चात जास्तीत जास्त व्यवहार करण्यावर चालतं. आणि याबद्दल एका सामान्य ट्रेडरला काय वाटतं ते बघा. रेडिटवर एका युजरने काय मस्त लिहिलंय. HFT म्हणजे जणू काही तुम्ही माणसं आणि रोबॉट्स यांच्यात शर्यत लावली आहे. साहजिकच आहे, हे इतरांसाठी अन्यायकारकच आहे. तर मग हा छोटासा टॅक्स HFT कंपन्यांसाठी एवढा मोठा धक्का का होता? 3 कारणं आहेत. पहिलं, त्यांचा खर्च वाढतो. ते प्रत्येक ट्रेडवर अगदी कमी मार्जिनवर काम करतात, त्यामुळे टॅक्समधली जराशी वाढसुद्धा त्यांचं पूर्ण गणित बिघडवून टाकते. दुसरं, यामुळे त्यांचा नफा कमी होतो. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर नफाच होणार नसेल तर त्यांचे कम्प्युटर अल्गोरिथम्स ट्रेडिंग करणंच थांबवतात. म्हणजे बघा, STT वाढल्यामुळे त्यांचं संपूर्ण बिझनेस मॉडेलच धोक्यात आलं. तर मग या सगळ्या गोंधळातून आपण काय शिकायचं? कोण जिंकलं, कोण हरलं आणि या घटनेचे दूरगामी परिणाम काय झाले? पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, बजेटच्या दिवशी बाजार कोसळणं ही काही पहिलीच वेळ नाहीये. आपण जर मागचा डेटा पाहिला तर गेल्या 15 पैकी जवळजवळ 40% बजेटच्या दिवशी मार्केट खालीच आलं आहे.
त्यामुळे अशा रिॲक्शन्स बऱ्याचदा शॉर्ट टर्म आणि इमोशनल असतात. तर मग या एसटीटी बदलामुळे नेमकं कोणाला फायदा झाला आणि कोणाला तोटा? HFT कंपन्यांना तर थेट फटका बसला, कारण त्यांचा खर्च वाढला. पण दुसरीकडे रिटेल ट्रेडर्ससाठी हे कदाचित फायद्याचं ठरू शकतं. का? कारण HFTमुळे बाजारात जी अस्थिरता येते ती कमी होऊ शकते. आणि जे लाँग टर्म इन्व्हेस्टर्स आहेत, म्हणजे जे शेअर घेऊन विसरून जातात, त्यांच्यावर याचा खरं तर काहीच परिणाम झाला नाही. तर या संपूर्ण विश्लेषणातून आपण 4 महत्त्वाचे मुद्दे शिकू शकतो. 1. बजेटमधला एक छोटासा तपशीलसुद्धा बाजारात सुनामी आणू शकतो. 2. मार्केट नेहमी खर्चात आणि लिक्विडिटीमध्ये होणाऱ्या बदलांवर सगळ्यात आधी रिॲक्ट करतं. 3. हा टॅक्स लाँग टर्म इन्व्हेस्टर्ससाठी नाही, तर हाय स्पीड ट्रेडर्सना टार्गेट करण्यासाठी होता. आणि 4. बजेटच्या दिवसाची प्रतिक्रिया ही अनेकदा भावनिक आणि तात्पुरती असते. आणि शेवटी हा एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. बाजाराला अधिक स्थिर करण्यासाठी त्याच्या वेगावर असा कर लावणं ही खरंच एक योग्य किंमत आहे का? हे एक असं कोडं आहे ज्यावर भविष्यातही नेहमीच चर्चा होत राहील.